श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, संपूर्ण भारतभर आपण 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करीत आहोत. आणि त्या अनुषंगाने आज आपण धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजेच अँटी करप्शन ब्युरोचे किंवा आपण ज्याला सर्वश्रुत सर्वसामान्यपणे ACB हा विभाग समजतो त्या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील सर यांना चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण संपूर्ण भारतभर दक्षता जनजागृती सप्ताह का साजरा करतो, त्याचं महत्त्व काय आहे हे थोडं आम्हाला सर्व श्रोत्यांना सांगा. सर, केंद्रीय दक्षता आयोगाकडून सर्व राष्ट्रभर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आणि पहिल्या आठवड्यामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह हा दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. यावर्षी देखील 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून दक्षता जनजागृती सप्ताह हा आयोजित करण्यात आलेला आहे. याचा मूळ उद्देश असा आहे की देशातील बऱ्याच नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कशा प्रकारे आवाज उचलावा, याबद्दल कशा प्रकारे आपण तक्रार कोणत्या प्राधिकरणाकडे करावी याबद्दल बऱ्याच नागरिकांना कोणतीही कल्पना नसते आणि अशा नागरिकांना त्यांची तक्रार योग्य प्राधिकरणापर्यंत पोचवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणं हे या दक्षता सप्ताहाचं मूळ उद्देश आहे. सर, यावर्षी आपण हा जो सप्ताह साजरा करत आहोत त्या दरम्यान आपल्याला जी संकल्पना रुजवायची आहे ती म्हणजे भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा. ही संकल्पना आपण कशी रुजवू शकतो? सर, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपली भारत देशाची जी काही आर्थिक व्यवस्था आहे ही आता भरभराटीला लागलेली आहे. भारत एक आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा आर्थिक व्यवस्थेमध्ये मोठा अडथळा ठरत असतो आणि प्रत्येक नागरिकाने जर भ्रष्टाचाराच्या विरोधात एक पाऊल पुढे टाकून आपले प्रयत्न केले तर निश्चितपणे भारताला एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाचा हातभार लागणं गरजेचं आहे. सर, जनजागृती करत असताना आपण सगळ्यात पहिले एखाद्या विभागाची कार्यप्रणाली जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. भ्रष्टाचार निर्मूलन आपल्याला करायचं आहे आणि त्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोचं खूप मोठं कार्य आपल्याला आपल्या समाजामध्ये बघायला भेटतं. पण आपण जसं बघतो दैनंदिन कामामध्ये एखाद्या व्यक्तीला भ्रष्टाचाराविरोधी लढण्यासाठी काय करावं, कशा प्रकारे ACB ह्या विभागाशी संपर्क साधावा, ACB ह्या विभागाची कार्यप्रणाली कशी आहे, त्यासाठी काय करावं लागतं, एखादी आपल्याला कंप्लेंट जर नोंदवायची असेल तर त्याची प्रक्रिया काय, असे बरेच असे प्रश्न आपल्याला एखाद्या सर्वसामान्य माणसाला पडलेले दिसतील. तर ACB ह्या विभागाची ओळख आपण श्रोत्यांना कशी करून द्याल? सर, अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारा हा एक उपक्रम आहे. यामध्ये एक जी आमची आस्थापना आहे याचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर आमचं विभागीय कार्यालय नाशिक या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आमचे SP अँटी करप्शन ब्युरो हे कार्यरत असतात आणि प्रत्येक जिल्ह्याला DYSP अँटी करप्शन ब्युरो आणि त्यांचा जे काही स्टाफ आहे याचं कार्य हे चालू असतं. कोणत्याही नागरिकाला जर तक्रार करायची असेल तर ते आमच्या आस्थापनेतील कोणत्याही अधिकाऱ्याला भेटून त्यांची तक्रार नोंद करू शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन नागरिक तक्रार करू शकता. बऱ्याच नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना एक शासकीय सेवा ज्या ठिकाणी पुरवली जाते अशा ठिकाणी पैशाची मागणी होत असेल किंवा लाचेची म्हणजे पैसे म्हणजे लाचच नव्हे तर अन्य स्वरूपात देखील मागितली जाते, अशावेळी अशी तक्रार हे नागरिक आमच्यापर्यंत येऊन करू शकतात आणि त्या तक्रारीच्या नुसार आम्ही संबंधित लोकसेवक म्हणजे जो कोणी अधिकारी कर्मचारी असेल ज्याने पैशाची मागणी केली असेल अशा व्यक्तींवरती कारवाई करत असतो. सर, आत्ताच आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे लाचेची जी काही स्वरूपं आहेत त्याचे कोणकोणते प्रकार आहेत. आत्ताच आपण बोलता बोललात की पैशाच्याच स्वरूपामध्ये ती असली पाहिजे असं नाही, तर लाच घेण्याचे किंवा देण्याचे अजून वेगळे कोणते मार्ग आहेत की ज्याच्या बाबतीत आपण दक्षता पाळली पाहिजे? बरोबर आहे. बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की लोकसेवक म्हणजे एखाद्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याकडून
त्या कामाच्या मोबदल्यामध्ये पैशाच्या व्यतिरिक्त अन्य स्वरूपात लाचेची मागणी केली जाते. जसं एखादी वस्तू किंवा एखादी सेवा पुरवणं या स्वरूपात देखील लाचेची मागणी केली जाते. आणि आता जे काही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये जे बदल झालेले आहेत त्यानुसार केवळ पैसे मागणे या संकल्पनेलाच लाच ठरवता येत नाही. त्या व्यतिरिक्त देखील ज्या नागरिकांकडून वस्तू किंवा एखाद्या सेवेची मागणी केली जाते यालासुद्धा लाचेमध्ये गृहीत धरलं जातं. आणि जर नागरिकांकडून अशा प्रकारे पैशाव्यतिरिक्तही इतर प्रकारे लाचेची मागणी होत असेल तर निश्चितपणे ते त्यांची तक्रार देखील अँटी करप्शन कडे नोंद केली जाऊ शकते आणि त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई देखील केली जाऊ शकते. सर, माणसाचा स्वभाव हा थोडासा बुजरा असतो आणि त्याद्वारे जर बघितलं तर एखाद्या तक्रारकर्त्याला किंवा एखाद्या व्यक्तीला ज्याला ह्या अशा संकटाला सामोरं जावं लागत असेल, लाचेच्या मागणीला त्याला जर सामोरं जावं लागत असेल तर त्याच्या मनात एक भीती पण असते की मला त्रास दिला जाईल का, माझे ह्यापुढचे जे काही भविष्यातले शासकीय कामं आहेत ते सगळे अडवले जातील का, मला नाही तर माझ्या मुलांना त्यांच्या शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होतील का. ह्या गोष्टींना आपण समाजाच्या एकूणच मनातनं ह्या कशा काढू शकतो आपण ह्या? सर, अगदी बरोबर आहे. बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न भेडसावत असतो की आपण अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली तर कदाचित आपलं काम हे पुढे अडकून जाईल किंवा भविष्यात जे आपल्याला वारंवार त्या कार्यालयामध्ये किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जर आपल्याला कामासाठी आपण जाणार असू तर अशा वेळी आपल्याला त्रास दिला जाईल हे प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये किंवा तक्रारदारांच्या मनामध्ये ही गोष्ट असते. तर मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो की जर आपण अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली तर ज्या व्यक्तीवर कारवाई होते त्या व्यक्तीला शासनाचा तसा शासन निर्णय देखील आहे की त्याला तात्काळ निलंबित केलं जातं आणि त्यानंतर त्याची त्या ठिकाणून बदली देखील अन्य ठिकाणी केली जाते. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. त्याचप्रमाणे मी अजून असंही सांगू इच्छितो की ज्या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होता त्याच्या संबंधाने जर एखादी कारवाई ACBकडून झाली तर त्या तक्रारदाराचं जे काही प्रलंबित काम त्या कार्यालयामध्ये असतं ते देखील आम्ही पाठपुरावा करून ते पूर्ण करून देत असतो, जर ते कायदेशीर स्वरूपाचं असेल तर नागरिकांनी त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहावं. आणि मी आता अनेक कारवाया आतापर्यंत केल्या आहेत किंवा यापूर्वी देखील पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या काही कारवाया झालेल्या आहेत त्यामधल्या तक्रारदारांकडून आजपर्यंत अशी कोणतीही तक्रार नाही की मी ACBकडे तक्रार केली आणि त्यामुळे मला माझं काम अडकलं किंवा मला संबंधित अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो आहे, अशी कोणती एकही उदाहरण नाही. त्यामुळे नागरिकांनी निश्चिंतपणे अँटी करप्शन ब्युरोकडे येऊन आपली तक्रार नोंद करणं खूप गरजेचं आहे. अजून एक प्रश्न मला याच्यात भेडसावतो की ACBच्या कार्यकक्षेमध्ये अजून कुठले घटक येतात? फक्त लोकसेवक येतात का इतर कुठल्या विभागामध्ये किंवा अजून इतर गोष्टी असतील, इतर घटक असतील की जे वेगवेगळ्या प्रकारची लाच मागत असतील, त्यांना आपण कसं ह्या कायद्याअंतर्गत आणतो? सर, हा आणखी एक चांगला प्रश्न आहे जो नागरिकांच्या मनामध्ये असतो की बऱ्याचदा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त देखील आता एक पंटर किंवा एजंट ही एक पद्धत झालेली आहे की ते स्वतः पैसे न मागता एखाद्या पंटर किंवा एजंटच्या मार्फतीने पैशाची मागणी केली जाते किंवा लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीमध्ये मी जसं आता नुकतंच म्हटलो की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये जे काही आता नवीन बदल झालेले आहेत त्यानुसार जर कोणी असा खाजगी व्यक्ती की जो त्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या वतीने लाच मागत असेल तो देखील आपण त्याच्याविरुद्ध तक्रार देऊ शकता. अँटी करप्शन ब्युरो अशा खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध देखील कारवाई करू शकते. त्याचप्रमाणे असे काही पदाधिकारी आहेत म्हणजे ज्यांना एखादं शासकीय म्हणजे शासनाने नेमून दिलेलं काम त्यांच्याकडून करणं अपेक्षित आहे, असे बरेच पदाधिकारी असतात की जे शासनाचे नोकर नाहीत. म्हणजे काही ग्रामपंचायतचे जसे सरपंच असतील किंवा ज्यांना कोणाला शासनाकडून ₹1 देखील मानधनाच्या स्वरूपामध्ये किंवा वेतनाच्या स्वरूपामध्ये दिले जात असतील, वेतन भत्त्यांच्या स्वरूपात दिले जात असतील, असा कोणताही व्यक्ती की ज्याच्याकडून शासकीय एखादं काम होणं अपेक्षित आहे असा प्रत्येक व्यक्ती हा ACBच्या कार्यकक्षेत येतो आणि त्यांच्याकडून जर त्यांचं नियमित काम करून देण्यासाठी नागरिकांना ते वेठीस धरत असतील, पैशाची मागणी करत असतील तर
अशा व्यक्तींविरुद्ध देखील अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई केली जात असते. ACBचे कार्यक्षेत्रामध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये अजून कुठकुठले घटक येतात? एक लाच घेणं, त्याविरुद्ध त्याची तक्रार नोंदवणं आणि त्याची जी काही प्रोसेस असेल ती राबवणं, याच्या व्यतिरिक्त अजून कुठकुठल्या बाबींकडे आपण लक्ष देतो? सर, लाचेची मागणी हा विषय तर आपण म्हटलो, पण त्या व्यतिरिक्त देखील अँटी करप्शन ब्युरोकडून अशा अधिकारी आणि लोकसेवकांविरुद्ध देखील कारवाई केली जाते की ज्यांची जी मालमत्ता किंवा संपत्ती ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त पटीने आहे. अशा देखील तक्रारी या नागरिकांनी जर आम्हाला योग्य पुराव्यानिशी आम्हाला दिल्या, तर निश्चितपणे त्यांची देखील सखोल चौकशी होऊन संबंधितांवरती गुन्हे दाखल होऊन योग्य ती कारवाई केली जात असते. बऱ्याचदा असं असतं की एखाद्या अधिकारी किंवा लोकसेवकाने त्याच्या जे काही कर्तव्याच्या कालावधीमध्ये जेवढं त्याला वेतन वगैरे दिलं जातं, त्या वेतनाच्या तुलनेमध्ये त्याची जी मालमत्ता किंवा संपत्ती आहे, ही अतिशय मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे असं अपेक्षित आहे की एखाद्या नोकरदाराला मिळालेल्या पगारामध्ये आत्तापर्यंतच्या तेवढी साधनसंपत्ती तो कमवू शकत नाही. त्यामुळे जी अतिरिक्त साधनसंपत्ती मिळाली आहे, ती निश्चितपणे भ्रष्ट मार्गाने कमवली गेल्याचं एक गृहीत धरून त्या संबंधाने योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचं प्रावधान देखील अँटी करप्शन ब्युरोकडून केलं जात असतं. त्यानंतर देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याचदा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आपलं जे दैनंदिन कामकाज करत असताना किंवा आपलं शासनाने नेमून दिलेलं कामकाज करत असताना जे लोकसेवक, अधिकारी, कर्मचारी जे कोणी असतात, ते भ्रष्ट मार्गाचा अवलंब करता ज्या ठिकाणी शासनाचा महसूल हा बुडवला जातो आणि त्यांचा वैयक्तिक फायदा त्यांच्याकडून करून घेतला जात असतो. असे बरेच प्रकरणं घडतात. बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीचे कोणी उदाहरण दाखल सांगतो आपल्याला, ग्रामसेवक आहेत, त्यांना जे अपेक्षित काम करणं आहे त्या व्यतिरिक्त देखील ते काहीतरी फेरफार करून किंवा नियमांना वाकवून एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी काम करतात की जेणेकरून त्यामध्ये शासनाचा देखील महसूल बुडवला जातो आणि त्याचा वैयक्तिक फायदा हे लोकसेवक करून घेत असतात. तर अशा लोकसेवकांच्या विरुद्ध देखील अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई केली जात असते. त्याकरता नागरिकांना फक्त एवढीच विनंती राहील की त्यांनी त्या संबंधाने योग्य पुराव्यानिशी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करावी. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त धुळेचे ACB विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील सर यांच्याशी बातचीत केली. सरांनी आपल्याला खूप छान अशा पद्धतीने अगदी सोप्या शब्दांमध्ये ACBची कार्यप्रणाली समजून सांगितली. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपल्याला कशा प्रकारे लढायचं आहे ते सुद्धा आपल्याला समजून सांगितलं. त्याचबरोबर प्रामुख्याने सरांनी आपल्याला सांगितलं की भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा, ही संकल्पना समाजात रुजवणं का गरजेचं आहे. आपल्या देशाची प्रगती भ्रष्टाचार निर्मूलनावर कशा प्रकारे आधारित आहे हे सुद्धा आपल्याला सरांनी समजून सांगितलं. सर, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद आपले देखील.